बघा मित्रांनो, कडूबाई कराड पोटाची खळगी भरत असताना सुद्धा म्हणजे एका उपजीविका करण्याकरिता घराघरात जाऊन ती स्वतःची उपजीविका करत करत तिने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा घरोघरी तेव्हा बी नेला ना आज पण नेते. खरंच मोठं कौतुक आहे तेव्हा ताईंचं आमच्या की असं त्या लोकांनी प्रत्येकाने ऊर्ध्वस्पर्शी कडूबाई करत आहेत. त्यामुळे आम्ही त्या कडूबाई खरातांचं आम्ही आता संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. असं त्यांना बळ हो आणि आयुष्य त्यांचं दीर्घायुष्य हो. जय भीम जय भारत. सर्वात प्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज या डोंबिवली शहरामध्ये आदरणीय आंबोरे सरांनी जो बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम राबवला आहे, त्यांची अशी संकल्पना आहे की बाबासाहेब हे प्रत्येकाच्या घरी गेले पाहिजे. कारण की बाबासाहेबांनी जेव्हा आपल्या समाजापुरते नाही तर इथं सर्व जाती धर्माला घेऊन ते चाललेले आहे. त्यांची अशी संकल्पना आहे की इथं तळागाळातला समाज शिकायला पाहिजे आणि ही संकल्पना सातत्याने ते राबवत आहेत. आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, स्वाभिमानी पक्षाच्या वतीने 100% आंबोरे साहेबांना खरंच शुभेच्छा देऊ. येणाऱ्या काळामध्ये आता ज्या काही असेल तर आम्ही त्यांना पाठबळ देऊ आणि त्यांच्यासोबत नेहमी प्रामाणिकपणे सोबत राहू. काय सांगणार, काय शुभेच्छा? खरं म्हणजे आज डोंबिवली शहरामध्ये आपल्या बापाचं जे आपल्या देशाचे उद्धारकर्ते आहे, घटनाकार आहे, त्या आमच्या सर्वांचा बाप भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज इथे होत आहे. खरं म्हणजे बाबासाहेबांची जयंती जोपर्यंत पावसाळा येत नाही तोपर्यंत बाबासाहेबांची जयंती ही जोरात आणि जल्लोषात होत असते. खरं म्हणजे लक्ष्मण आंबोरे हे मनोजभाई संसारे यांच्या फॅक्टरीतला माल आहे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा जो पक्ष आहे या पक्षाचे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे यांच्या तालमीत तयार झालेले लक्ष्मण आंबोरे आहेत. ते जरी राष्ट्रीय अध्यक्ष असले तर राष्ट्रीय अध्यक्ष ते आहेतच, पण स्वाभिमानी चळवळीचे आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत, ते आमच्यासोबत आहे. आज समाजावर, आज आंबेडकरी चळवळीवर जे काही आज मनुवादी आणि जातीवादी लोक जे हल्ले चालू झाले आहेत, ते उपवर्गीकरणाचा मुद्दा आज महाराष्ट्रात पेटत आहेत. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम होत आहे. मी आज जयंतीनिमित्त सर्व डोंबिवलीकरांना, कल्याण आणि महाराष्ट्रातील सगळ्या डोंबिवलीतल्या भीमसैनिकांना मी जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि आपण एक होऊया, एक राहूया. आपला बाप एक आहे, आपला विचार एक आहे आणि आपला झेंडा पण एक आहे. त्यामुळे मला सर्व भीमसैनिकांना विनंती असेल की आता काळ फार बिकट आहे, आपण एकत्र येऊ, ही चळवळ, ही स्वाभिमानी चळवळ पुढे नेऊया. खूप छान कार्यक्रम झाला आहे. लक्ष्मण आंबोरे साहेबांचा मी खूप धन्यवाद करेन की त्यांनी मला आज इथे एक संधी दिली. समाजामध्ये आपण जो महिला वर्ग आहे त्यांच्याविषयी एक महिला कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. या संधीचा मी पुरेपूर फायदा घेऊन मी त्यांच्यासोबत नेहमी राहीन अशी मी आज प्रतिज्ञा करते. थँक्यू.